करत नाही, मला कुणी वाली नाही, माझा कुणी मालक नाही, तेव्हा हे भगवान पुरुषोत्तमा माझं रक्षण कर. भगवान म्हणतात घाबरू नकोस, आजपासून मधमासाला पुरुषोत्तम मास असं म्हणते. माझं पुरुषोत्तम नाव तुला प्राप्त होईल. एवढंच नाही, तू या संपूर्ण महिन्याचा अधिपती प्रधान देवता मीच असेल. आणि जो कोणी या महिन्यामध्ये माझी पूजा करेल त्याला मी जगातील सर्व सौख्य देईन, जे इतर महिन्यात मिळणार नाही ते सर्व सौख्य अधिकास्य अधिक फलम या उक्तीप्रमाणे मी त्याला देईन. म्हणून प्रत्येकाने या अधिक मासात पुरुषोत्तम मासात माझी पूजा करावी अशी मी आज्ञा देतो. आणि भगवंताने वनमासाला पुरुषोत्तम मास नाव दिलं आणि स्वतः या महिन्याचे अधिपती झाले. म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात आणि म्हणूनच या महिन्यात पुरुषोत्तम राधाकृष्णाची पूजा करायला हवी असं शास्त्र आहे.